वाल्मिकीनची उत्तरकांडांत ह्या विषय सांगून घेतला. प्रचेतसः दशमः पुत्रोऽहं राघवनंदन. ರಾಮಾಕನಿ ವಾಲ್ಮೀಕಿಗ ಸಮಾಗಮದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾನ. ವಾಲ್ಮೀಕಿ सांगता हाव प्रचेतस्साला दशमपुत्रो धंच पूत हाव म्हणून. प्रचेतस म्हळे वरुण. एके प्रचेतस म्हळे एक ऋषी म्हणवर केंदात. ऋषी म्हणलं तिथलं मात्र नाही. वाल्मिकी करता भार्गवः करता म्हणताचे. भार्गव गोत्राचो भृगुवंशाचो भार्गव गोत्राचे ब्राह्मण हाव म्हणून स्वतः वाल्मिकी म्हणून घेतला. इतलं पुरा प्रमाण असतं म्हणताना वाल्मिकी व्याधो वृत्तीरसिलो व्याधवृत्तीरी जाल्यार जन्मतः शरीरतः तो ब्राह्मणोची. ह्या विषयो अनेक वर्ष मागसी प्रोफेसर के.एस. नारायणाचार्य म्हणून त्यांनी एक पुस्तक बरयलें. मस्त संशोधन करून बरयलें. वाल्मिकी यारो म्हणून त्यांनी पुरा सप्रमाण दिलें. कोलाहल जालें त्या बुक बॅन कोरका म्हणून घेवन. कितले ते म्हणून त्यांनी प्रमाण दिला. वाल्मिकीन स्वतः सांगून घेतला तुम्ही कसले गलाट करता साची म्हणून. वाल्मिकीनं हांव सांगून घेतला हांव भार्गव गोत्राचे ब्राह्मण म्हणून हांव सांगून घेतला तुम्ही कसले गलाटून. मस्त गलाट जालें. पुस्तक बॅन कोरका म्हणून वरकेन जालें. असो आम्ही वाल्मिकी के.एस. नारायणाचार्य अशें पुरो वाल्मिकीनं स्वतः सांगून अशें पुरो आमकां ताजेर विश्वास आसना केद नाय. आमकां विश्वास केदना म्हूण म्हळ्यार भायचे कोणेय लोकांक सांगता. वेस्टर्न फिलॉसॉफर्स म्हणून कोण आसताचे पळया तांणी आमकां सांगलें म्हणटल्यार आमकां तें परमप्रमाण जाता. कितें म्हळ्यार हित्तला गिडा मद्दल्ला. आमगेले जनान कोणेय येवन कसनेच सत्यांश सांगल्यार आमकां तें लागना. म्हणल्या नंतर येवका कोण कोणेय भायचे जनान वेस्टर्न फिलॉसॉफर म्हणून कोण आसा इंग्लिशमॅन कोण आसा ताणें संशोधन करून सांगल्यार आमकां तें प्रमाण जाता. तेदन आमी स्विकार करताचे हो वय. ह्याची विशयान एक वेस्टर्न फिलॉसॉफर आशिल्लो ताणें स्पश्ट जावन सांगला. वेदाक व्याख्यान बरयलेलें मॅक्स मुलर म्हूण आसा. मॅक्स मुलर कडेरी विल्सन ग्रिफिथ म्हणून हांणी पुरा अनेक जर्मनीचे इंग्लंडाचे हांणी पुरा वेदा वयर व्याख्यान बरयलां. आमकां आश्चर्य दिसता आमगे लोकांनी तितलें बरयलां की ना की तांणी बरयलां. आनी तो आमगेले धर्मा वयर इतले प्रीत आशिल्ले अभिमान आशिल्ले तांणी हांगा येवन अध्ययन करून वेदा वयर व्याख्यान बरोवन चमकलें. तांत एकलो विल्सन म्हूण आशिल्लो. त्या विल्सनाल स्टुडंट रॅल्फ ग्रिफिथ म्हूण तागेलें नांव. तो इंग्लंडान तो थंय ऑक्सफर्ड युनिवर्सिटीन तो ताणें अध्ययन केलेलें. विल्सनाल स्टुडंट तो ग्रिफिथ म्हणून. थंय संस्कृत थोडें अध्ययन करून ताका 27 वर्स म्हणटा तो हांगा भारत देश आयलो. हे सादारण 150 वर्सां फुडली काणी. 150 years बाय 18th century इंडिया आयलो. भारता येवन बनारस हिंदू युनिवर्सिटीन तो थंय प्रोफेसर जावन ताका नेमक केलेलें. ब्रिटिशर्स तांगेल कसन उद्देश आशिल्लो म्हळ्यार दुरुद्देश कसो न्हय म्हळ्यार हक्का बनारस हिंदू युनिवर्सिटीन तो नेमक करून भारताचे प्राचीन ग्रंथांनी पुरा कसन आसा ते मिसइंटरप्रेट करका म्हण. कित्याक म्हळ्यार आमकां मूल गोतना आमकां संस्कृत गोतना. आमी संस्कृत श्लोक वाजयले आमकां अर्थ कळना. आमी कसन वाजूका हे संस्कृत श्लोक अर्थ करका म्हणटल्यार आमी इंग्लीश वाजूका वापस ट्रान्सलेशन जाय आमकां. एक कन्नडाचें ट्रान्सलेशन जाय. आतां ट्रान्सलेशन बरयतलो कोण तो बरयता. मूल श्लोकाचे ताण ट्रान्सलेट करता म्हणटना विंगड कसं नाही बरयलें रे आमकां कशें कळटा. संस्कृतान तो कृष्णान कंसाक मारले म्हणून संस्कृतांत आसा. आमकां संस्कृत गोतना जाल्यार तो बरयता म्हणटना कंसान कृष्णा मारले म्हणून बरयता. आमी त्याची नमगताची वय म्हणून ह्याची कार्य कर तूं म्हणून पेटयल ताका ग्रिफिथाक आयलो तो. जाल्यार पळय तागेलो आनो मतप्रचारक क्राइस्त धर्माचो ऑर्थोडॉक्स क्रिश्चन तो इतलो मतप्रचार करता आशिल्लो कन्वर्ट करचे पुरा कार्य ताका आन करता आशिल्लो. जाल्यार हो पळया एक एक जिवाचे संस्कार कशे आसता म्हण आमकां सांगचें जायना. तो हांगा आयिल्ले अध्ययन आरंभ केलेलो मानसीक जावन तो हिंदू जालो. मानसीक जावन शरीरतः न्हय अशें पुरो मानसीक जावन हिंदू जालो. हे धर्म स्विकार केलो ताणें. कित्याक म्हळ्यार तितलें सत्व ह्या धर्मांत दिसलें ताका. तो तागेले रामायणाचें ताण कसन केला म्हळ्यार भाशांतर केला. संस्कृतांत आशिल्लें रामायण वाल्मिकी रामायण ताणें भाशांतर केला. भाशांतर करून घेवन तांतू कूजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम ताजी टिप्पणी कॉमेंट्री बरयतना तो एक चंदू उत्तर सांगता. हांव तागेलें कोट करता.
तो कसन सांगता म्हणजे तो सांगता वाल्मिकी वॉज द सन ऑफ वरुणा, द रिजंट ऑफ वॉटर्स. कोणाल पूत तो म्हणे वरुणाल पूत, खंचे व्याधाल पूत नाही. वन ऑफ हुज नेम्स इज प्रचेतस. वरुणाल नाव प्रचेतस. अकॉर्डिंग टू अध्यात्म रामायणा, द सेज ऑल्दो अ ब्राह्मण बाय बर्थ असोसिएटेड विथ फॉरेस्टर्स अँड रॉबर्स. तो ब्राह्मण बाय बर्थ ब्राह्मण, तो जन्मतः ब्राह्मणाची जाल्यार व्याध जनांगाच्या संपर्क आयलो थंय वाड कापडल्या तितल्याची. अटॅकिंग ऑन वन ओकेजन द 7 ऋषीज, they expostulated with him successfully and taught him the mantra of Rama reversed or मरा. रामा आशिल्ल्या रिवर्स करून सांगल्या, रूकदा केलेलं नाही, ई मरा आ मरा केलेलं नाही. कडेरी इन द इनऑडिबल रिपिटेशन ऑफ विच ही रिमेन्ड इमूवेबल फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स. कितली की 1000 वर्ष तपस्या केलं काय ताणें. So that when the sages returned to the same spot, they found him still there, converted into Valmika or an anthill. हुत्त वाढलेलं. तांनी आईल नंतर by the nests of the termites, whence the name वाल्मिकी. वल्मिका दुखून आयलो ताका वाल्मिकी म्हणून जालें. हांत स्पश्ट जावन बरें येता. तो ब्राह्मण बाय बर्थ ब्राह्मण जाल्यार ह्या व्याधालो तो असोसिएशन आशिल्ल्या ताका तो व्याध जाल्लो. ताका व्याध म्हणून म्हणटाची. कसं येतो आतां कृष्ण क्षत्रिय, जन्मतः क्षत्रिय. गोल्ल बालकालो तो आशिल्लो ताका गोपालक म्हणटाची. तोंद्र ना, जन्मतः कोण क्षत्रिय कृष्ण. खैकी कोणकी खैकी दत्ताची खैकी वाडताची. वाल्मिकी महर्षीला तशी आमकां पळया हाणी सांगल्यार आमकां प्रमाण जाता. आमगेल्या जनान पुरो कितले संशोधन करून कितले कंठशोषण केल्यारीच आमकां तें लागना. हित्तला गेडा मत जाला. तशी वाल्मिकी महर्षीला हे वृत्तांत. तू असल वाल्मिकी महर्षी तांणी रामायण रचन करचे प्रसंग कशी आयल्या. एक दिवस तमसा न्हंयच्या तीरांत तांगेलो आश्रम, शुद्ध स्वच्छ रमणीय वातावरण आशिल्लो आश्रम. थंय प्रतिनित्य पाठ प्रवचन करून घेवन आशिल्ले वाल्मिकी महर्षी. अनेक शिष्य तांगेलो तो थंय वास करून घेवन आशिल्ले. एक दिवस नारदाला आगमन जाता. नारदाला आगमन जाले तक्षण नारदांक पाद्य अर्घ्य इत्यादी दिवन तांकां यथोचित सत्कार करून घेवन उन्नत आसनारी वाल्मिकी महर्षी नारदांक बसकार येतात. बैसील नारदांक वाल्मिकी प्रश्न करताची. तपस्वाध्याय निरतम, रामायणाचे फर्स्ट श्लोक आहे. तपस्वाध्याय निरतम तपस्वी वाग्विदांबरम नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिर्मुनिपुंगवम. तपस्या स्वाध्याय वेदाध्ययनांतून निरत जावन आशिल्ले तसले मुनिपुंगव मुनिश्रेष्ठ जावन आशिल्ले नारदांक वाल्मीकी महर्षीन निमगिल. कोन्वस्मिन् साम्प्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः. ह्या जगत्यांतो अत्यंत गुणवंतो, धर्मज्ञो, कृतज्ञो, वेदज्ञो, सत्यवाक्यो, दृढव्रतो. कसन संकल्प करता त्या सोणाशी कार्य पूर्ण करतलो. जितक्रोध, कोण क्रोधावैरी विजय प्राप्त करून घेतला. सर्व इंद्रियावैर निग्रह प्राप्त करून घेतले, निग्रह केलेला तसलो. सर्वभूतेषु को हितः, सर्वभूत दया असेल तसलो. सर्वभूत हितचिंतको. अनेक गुणाचे पट्टी करतात वाल्मिकी महर्षी. असल सर्व गुणान संपन्न जावन आशिल्लो असल्या सकल गुण संपन्न व्यक्ती आत्ता ह्या जगत्यांत भूलोकांत कोणे आसाच वे. कोण अशें करून नारद महर्षी एक क्षण आलोचन करून म्हणताची. इक्ष्वाकु वंश प्रभवः रामो नाम जनै श्रुतः. इक्ष्वाकु वंशांत आयिल्लो राम मात्र ह्या गुणयुक्त जावन आसा. आणि तू सांगील गुण कोणाला तू आमकां मेळना पळोवच्याक. रामाल भितर हे गुण आसा. आणि रामाल गुणवर्णन करतची समग्र रामायण संक्षिप्त जावन नारद महर्षी वाल्मिकीक सांगता. समग्र रामायण पळय वाल्मिकी रामायणांतूच रामायण वापास सानच संक्षिप्त जावन रामायण सांगता. एक बॉटलांत आनी एक सान बॉटल घालेले म्हणकेच व्हड रामायण 24,000 श्लोकाच्या तांत वपास नारद महर्षीन वाल्मिकीक संक्षिप्त जावन रामायण सांगलें. त्या रामायणांतू येता. तू संक्षिप्त जावन रामायण सांगलें
ह्या सर्व श्रवण करून वाल्मिकी महर्षी नारद तांगेले कार्य समाप्त करून मुखार गेले. हेकडे वाल्मिकी महर्षी तांगेले शिष्यांक भरद्वाज इत्यादी शिष्य आशिल्ले तांक घेऊन तमसान हिंक आयले. स्नान कोरका म्हणून घेऊन आयले. स्नान कोरका म्हण आयले तेदना तांणी येत म्हणत तांगेले विचार कशी म्हळ्यार आता इतलो वेळ नारद महर्षीन वाल्मिकी रामायणाच्या रामायण संक्षिप्त जावन सांगले. त्या रामायण श्रवण करून रामाल व्यक्तित्व तागेले गुण थंयची मन तांकां त्याची विचार मात्र गुंतस. राम कसन एक महापुरुष सद्गुण निधी राम तागेले व्यक्तित्वाचे सर्व आलोचन करतच चिंतन करतच तांगेले शिष्या लोटोची तमसानहींची तिराक आयले. तमसानहींची तिराक आन हिक कोरका थंय स्नान करून घेऊन तांगेले क्रम कशी म्हणे थंय अनुष्ठान करून वापस वच्चे. त्या दिवस रामाल चरित्र श्रवण केला. मन शुद्ध झाला. त्याची आलोचन करतसाची नाही तो स्नानाक म्हणून घेऊन देवले. स्नाना देवील तेदना त्या न्हंय पळोवन अत्यंत शुद्ध स्वच्छ रमणीय वातावरण प्रकृतीचे सौंदर्य आस्वादन करतसाची सर्वत्र शुद्ध वातावरण तांकां ते शुद्ध दिसतस. त्यांनी भरद्वाजाक आपण म्हणताच काही अकर्दममिदं तीर्थम भरद्वाज निशामय. भरद्वाजा पळ ह्या तीर्थ ह्या तमसा न्हंय कितलं शुद्धस पळय. अकर्दममिदं तीर्थम अकलुषित कालुष्य ना काही दोष ना इतलं स्वच्छ आशिल्लें की म्हळ्यार तो गुन्याला दिसता तितलं स्वच्छ पळय. सन्मनुष्य मनो यथा तांणी सांगता मनुष्याल्या सज्जनाल्या सद्भक्ताल्या मन कशी कितलं स्वच्छ असता तितलं स्वच्छ ह्या तमसा न्हंय. तांणी दिल्लेले दृष्टांत पळय. सज्जनाल मन कितलं शुद्ध तितलं शुद्ध ह्या तितलं स्वच्छ ह्या न्हंय म्हणून दृष्टांत दिलेले. सज्जनाल मन कशी असता तशी स्वच्छ असता. सुलभ जावन सांगता म्हण जाल्यार सज्जन आणि दुर्जन म्हणचे की ना सज्जन सद्भक्त आल्या तांगेल कशी म्हणे योगी एकेता स्पिरिच्युअल माइंड म्हणून येत तांगेल मन कशी असता आमगेल तसल सामान्य लोकाल मन कशी असता. एक योगील मन कशी असता एक भोगी आमगेल तसल भोगील मन कशी असता. मेटेरियलिस्टिक माइंड आणि स्पिरिच्युअल माइंड ह्या दोन पळयला आमकां कळटा. एक स्वाम्यान सांगितलं ह्या मन कशी म्हळ्यार दोन्हीची स्पिरिच्युअल माइंड आणि मेटेरियल माइंड दोन्ही कशी म्हणा गंगा न्हंयची म्हणके म्हणून. तेव्हा खंयची गंगा न्हंय आमगेल पुरा मन कशी म्हळ्यार गंगा न्हंयची म्हणक्याची जाल्यार स्वच्छ नाही. अलकनंदा आशिल्ली गंगे म्हणके नाही. मुखार तो गाईल ते दंदात पळया गंगे तशी आमगेल मन. तांणी सांगता म्हणटाना आमगेल पुरा मन कशी म्हळ्यार पावसाडींत गंग कशी आसता पळय तशी आमगेल मन. पावसाडींत गंग कशी असता म्हळ्यार तुम्ही खंय वचून पळया उद्दा चड असता सहज खंयचे नाही गेल्यार उद्दा चड असता. एक दोन्हीच्या व्हेरी डेंजरस अपाय मस्तस. पाय घाल्ले म्हण जाल्यार आमी होळण वतात ताचे जोडून तितलं रभस असता. एक उद्दा मस्त असता. दोन्हीच्या व्हेरी डेंजरस लाग्गी वच्च्याक दायना गेल्यार आमकां व्हरता ते. आनेक मड्डी कलुशीत जावन आसता माती कितें म्हळ्यार लँडस्लायड्स जाता आसता पुरा उदकांत मेळून उद्दा गलीज जावन आसता. आमगेल मन वरकेन तशीच पळय उद्दा चड पावसाडेन तो आमगेल मनान तो थॉट्स चड येत आसता निरंतर थॉट्स येत आसता. एक मिनीट आमकां कसले थॉट्स येना अशें आमगेल मन निग्रह करचें आमकां गोतूना कळयना आमकां अभ्यास ना निरंतर येत आसता थॉट्स. आतां हांव प्रवचन करता म्हणटा जाल्यार तुमकां मस्त थॉट्स येत आसता. घरांत कसन जालें घरांत थंय कसन जालें पुरा आलोचन येत आसता. हांगा वरकेन आयज श्रवण हांगा जाल्यार मनान तूं खंयकी आमी मना खंयकी वचून आसताची. एक न्हय दोन न्हय हजार थॉट्स येता. एक दोन्हीच्या गंगा न्हय डेंजरस आमगेले थॉट्स वरकेन डेंजरस पळया. कोणाक कशी पाडोवचें कोणाक खंय कशी खंय पांय धरून तांडू का असल पुरो आलोचन करता आसताची. एक एक कसन थॉट्स येता ते आमकां खंय की आपोवन व्हरता. आमकां सांगचें जायना खंय आमकां आपोवन व्हरता तें. दुर्मार्गार आपोवन व्हरचें चड डेंजरस. आनीक पावसाडींत गलीज उद्दा आमगेलें मन वरकेन गलीज. हें आमगेलें भोगिलें मन अशें आसता. त्याची योगी कोण आसा स्पिरिच्युअल माइंड कशें आसता पळय
गंगा न्हंयची म्हणकेची जाल्यार पावसाळीन तशी गंगा न्हंय. विंटरान तो शिंया संदर्भाचेर तुमी वचा, नोव्हेंबरा डिसेंबरा वचून पळया गंग कशी आसता म्हणून. त्यावेळी वयर गेल्यार गंगोत्री आनी गेल्यार अत्यंत शुद्ध गंग पळोवचें मेळटा आमकां. तुका ज्ञान दिसता, फातोर दिसता, तसल गंगा पळोवचें मेळटा. त्या गंगा न्हंयची म्हणके योगील मन आसता म्हण त्या पळया. विंटरान नवे डिसेंबर जाले तक्षण उदक उणेची तशीची योगील मन वरकेन तशीची थॉट्स उणे. ते कितले थॉट्स आयल्यार तो कंट्रोल निग्रह करतात तांणी थॉट्स येवचे उणे. दोनीचे विंटरांत तुमी आराम हे दिवस हे तटा दुखून त्या तटा क्रॉस करून वचेत जावका जाल्यार तितले थोडे उदक आसता आनी डेंजर ना. पावसाळी आसली म्हणके पांय घाले होळण वता ना, तसल प्रसंग ना, आराम वचेत क्रॉस करून. आनी शुद्ध शुद्ध आम्मी वरकेन पिवी येता, विंगडा वरकेन पिवचे दिवे येता. तशीची एक योगील मन कशी म्हळ्यार थॉट्स येवचे थोडे थॉट्स येता आनी तागेल मन शुद्ध. तो वरकेन तागेल स्वयं आत्मोद्धार कोर नासता, तागेल लागगी तागेल संपर्काक तागेल संग कोण करताची तांगेल वरकेन उद्धार करता. हे गंगा न्हंयचे म्हणकेच सज्जनाले मन म्हूण म्हणचे. आनी ते सज्जनाल मन पळया योगील मन म्हूण म्हणलें. विंटरांत आमी पळयत म्हणटना केलो पंत गंगोत्री आनी वचून पळयले तेदना थंय उदक राबून वता, आईस जावन वता, उदक व्हळचें राबता म्हळ्यार ताजे खंयचे जे संकेत ते म्हळ्यार यम नियम आसन प्राणायाम ध्यान योग धारणा समाधी म्हळ्यार अंतिम स्थिती कसं आसा त्या अंतिम स्थितीचे संकेत ते. समाधी म्हळ्यार कसं ना, समाधी परमात्माला चिंतनेन तूं मग्न जावन वता, लीन जावन वता, बाह्य प्रपंचाची एच्चर जावन आसना, एक पंत तागेले थॉट्स तागेले मना येवचे विचार पुरा स्तब्ध जावन वता, आलोचना शक्ती वता, स्तब्ध जावन वता. तशीची गंगा न्हंय शिंयाक कसन जाता म्हळ्यार एक पंत आईस जावन वता. आईस जावन वता म्हळ्यार ताजे अर्थ हांगा भरद्वाज निशामय. भरद्वाजा पळय सज्जनाल मन कशें आसा पळय तितलें पवित्र आसा. हे भरद्वाज पळयता असले सर्वत्र प्रकृतीचें आस्वादन ह्या सौंदर्याचें आस्वादन करता म्हणटना सर्वत्र रमणीय वातावरणाची पळयत म्हणटना त्या संदर्भाक तद्विरुद्ध जावन एक थंय कृत्य जाता. त्या कालाक थंय एक रुक्का वयर बैसिले दोन क्रौंच पक्षी, एक दार्ल एक बायल पक्षीक. तांतू त्या दार्ल पक्षीक एक व्याधू तागेले ताणपाप कसं नाही करून तागेले जीवन ते एक बाणप्रयोग कोरून आनी कसं तांगेले मनोकामना तांगेली इच्छा पूर्ण जाता म्हणटना शृंगार रसाच्या अनुभूतीन तूं मग्न जाल्लेले तेदना तांकां विच्छेद उत्पन्न करता म्हणून हाणें बाणप्रयोग करून तांत ते दार्ली पक्षीक मारले. त्या वयच्यान तोग्ग पडले ताजे आक्रंदन हागेले कान्ना पडले वाल्मिकी. कान्ना पडली तक्षण इतलो आघात जातकी म्हळ्यार वाल्मिकीक आनी कसं हे दोन्ही पक्षी तांगेली इच्छा पूर्ण करून घेवचे फुडें करची त्या दार्ल पक्षीक मारून काडले मोहाणे. हो कसन नीच अशें पुरो कसन अमानुष कृत्य हे म्हणून घेवन तत्क्षण पळया कामक्रोधा वयर विजय प्राप्त करून घेतले महर्षी जाल्यार क्रोधवश जालो. शाप दिले मा निषाद प्रतिष्ठान त्वम् अगम शाश्वती समाह यत्क्रौंच मिथुनादेकम अवधीः काममोहितम. हे निषादा, हे व्याधा, हे बेडा, ह्या दोन क्रौंच पक्षीन तू एक क्रौंच पक्षीक हत्या केल्या. मा निषाद प्रतिष्ठान त्वम् अगम शाश्वती समाह. शाश्वती समाह त्वम् मां प्रतिष्ठा मा अगमः. दीर्घकालपर्यंत तू प्रतिष्ठित दायनाशी आस, अर्थात तुगेले मरण प्राप्त जावो, तू जीवन कोरनाशी नाका. कितें म्हळ्यार हांगेले दोग जनां मध्य तू इतलें सरस दाम्पत्य रितांनी आशिल्लें तू एक पक्षीक मारली मू कसं नीच अशें पुरतो. शाप दिले थंय शापाचे वृत्तांत जाले. हांनी शिष्यांकनी पुरा आपोवन वापस आयले. येत म्हणटना हांगेले मना समाधान ना. दोन विरुद्ध विचार, दोन विरुद्ध कृत्य जाला थंय. एक हांनी त्या अद्भुत प्रकृतीचे
आस्वादन करत असेल सौंदर्य त्याच्या रमणीयता इथलं मनोहारी चेतोहारी वातावरण असेल त्या सर्व आस्वादन करत असेल रामाल गुणचिंतन करतची त्याची संदर्भाक एक व्याधान एक पक्षी एक मारणं हाव शाप दिवची प्रसंग आहे हाचे अर्थ कसं नाही तांक मन आम तुम्हाला अशी कसल्या झाल्या हाव शाप कसल्या दिल्या हाव जितक्रोध हा क्रोधावैर विजय प्राप्त करून घेतलेला हा क्रोधा कवश जाऊन शाप कशी दिलाय त्या कसं म्हणून कळतं ना आणि तू येऊन आश्रमा येऊन बैसल्या आश्रमा येऊन बैसलं तर क्षणाची ह्या विचारो तांगेल मनांत चलत म्हणतानाची ब्रह्माला आगमन झालं ब्रह्माला आगमन दावनो ब्रह्म सांगता वाल्मिकी तू काय आलोचना करू नका मच्छंदा देवते ब्रह्मन् प्रवृत्तेजम सरस्वती हावजी सरस्वती एक प्रेरेपण करून घेऊन तू गेले जिह्वे वेर येऊन नाट्य करी म्हणून म्हणाला ती गेले चमत्कार है तू दिलेला शाप शाप म्हणून लेखू नका तू गेले शोक शाप दावून आईल बाई त्या शाप म्हणून तू लेखू नका मुकारी तू रचन करच्या ह्या समग्र रामायणाक नांदी पद्यते काय आलोचन करू नका ह्या रामायणाच्या नांदीपद्य मुकारी तू रामायण रचन करी हे रचन करून घेऊन सर्वत्र त्याचे प्रसार प्रचार करी यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितष्टमहीतले केदोपर्यंत पर्वत नाही पुरा है भूप्रदेशांत भूखंडांत असता तेदोपर्यंत तुला रामायण असो त्याचे प्रचार प्रसार सर्वत्र दाव हाव तो अनुग्रह करता आशीर्वाद करता वर दिता आणि ह्याची छंदस सारी तू हे श्लोक रचन करी आश्चर्य दिसता तेदना कळलेलं ताका हाव छंदस सारे शाप दिला म्हणून श्लोक रूपार शाप दिलेलं म्हणून तेदन कळलेलं ब्रह्माने येऊन सांग ताण शाप दित म्हणून दिल्या मा निषाद प्रतिष्ठांत्वमगम शाश्वती समाह यत् क्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहितम शाप दिवची दिल्या दल्या ह्या शाप श्लोक रूपार आयला म्हणून गोतू ना ताका हे श्लोक दावून आयला छंदस अनुष्टुप छंदस्साचे श्लोक दावून आयला आश्चर्य झाले अरे हाव शाप दिले हे श्लोक दावून आयला मग कोणे शाप दित म्हणताना रा भाव श्लोक कोरून घेऊन दिता म्हणून म्हणताच श्लोक रूपार दिताच ना हा आश्चर्य झाले श्लोक रूपार आयला म्हणलं भाई रामायणाक नांदी पद्य असतल्या जाल्यार रामायणा नांदी पद्य दावची कशी आहे मग हाव त्या बेडाक शाप दिलेल्या रामायणाची नांदी पद्य कशी जाता म्हणून आलोचन केलं शिष्यांक सांगले काय ते श्लोक वापस सांग कितें म्हणा आम्ही केलो पण कसन उरलो नासताची म्हणून आमकां गोत आसा कोप्पार आमी कसं की उरलेताची कसन उरलेल्या म्हणून कडेन विंगडान आमकां सांगता वाल्मिकी महर्षीक कसन शाप दिलेलो गोत आसा जाल्यार श्लोक रूप जाल्ला तें शिष्य बुद्धिवंत मेधावी आशिल्लो ताणें सांगलें कितें म्हणल्यार आमी सांगील ताचे अर्थ कोडका म्हणून जाल्यार आमी वापस एक पण श्रवण करता श्रवण केल्यार ताचे अर्थ कळटले स्फुरण जातले म्हणून घेवन सांगलें तू सांग श्लोक शिष्यान सांगलें मा निषाद प्रतिष्ठान्त्वम् अगमशाश्वती समाह यत् क्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहितम स्फुरण झालं रामायणाची नांदी पद्य जाते पळय एक श्लोक दोन अर्थ दिता एक अर्थ आम्ही पळयला हे व्याधा तू दीर्घकालपर्यंत ह्या भुईंत आशिनाका तू मोरनवस कितें म्हणल्यार दोन पक्षींत एक पक्षीक तू मारल्या हे अर्थ एक अर्थ श्लोकाचे आत्ता अर्थांतर स्फुरण जालें विंगड अर्थ स्फुरण जाल्या आत्ता कशी हा म्हळ्यार मा निषाद प्रतिष्ठान्त्वम् अगमशाश्वती समाह हाजे फुडें मा निषाद विंगड शब्द असेल मा निषाद हे निषादा शाश्वती समाह प्रतिष्ठान्त्वम् मा अगमः तू दीर्घकालपर्यंत वांची नाक्का म्हणून मा म्हळ्यार नाक्का आत्ता कसं नाही म्हळ्यार मा निषादा म्हणून एक शब्द आणि ऐकतन पळय तांकां कशी स्फुरण जालें मानिषादा म्हण एक शब्द आत्ता अर्थ कसं जालें मानिषादा म्हळ्यार आत्ता मा म्हळ्यार लक्ष्मी म्हण अर्थ निषादा म्हळ्यार लक्ष्मीला अधिपती नारायणो म्हण अर्थ इंदिरा लोकमाता मा क्षीरोदतनया मा म्हळ्यार लक्ष्मी त्या मा निषादा म्हळ्यार वडेया नारायण हे नारायणा मानिषाद प्रतिष्ठान्त्वम् अगमशाश्वती समाह दीर्घकालपर्यंत तू सद्भक्ताले सज्जनाले अंतरंगांत प्रतिष्ठित जावन आस कसं लेख यत् क्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहि ह्या दोन क्रौंच पक्षींत एक तांतू क्रौंच पक्षी काममोहित जावन आशिल्ले ह्या दार्ले पक्षीक तू मारल्या ताका तू दीर्घकालपर्यंत सद्भक्ताले हृदयांत अंतरंगांत वासदा म्हणून दोन क्रौंच पक्षी म्हळ्यार कोण
त्यावेळी काममोहित पक्षीक म्हटल्या दोन्ही क्रौंच पक्षी म्हळे दारल्या बायल्या म्हणरी एक रावण आणि एक मंडोदरी. ह्या दोन्ही पक्षीन तो काममोहितम म्हणून शब्द प्रयोग करतात कोणाक रावणाक प्रयोग केलेला. काममोहित जाऊन असेल रावणाक तू मारल्या ताकाची तू दीर्घकालपर्यंत सज्जनाले अंतरंगांत वास करून आस असत तू प्रतिष्ठित जाऊन असता म्हणून घेऊन हे अर्थ स्फुरण झाले. हां आत्ता रामायणाचे ह्या नांदीपद्य म्हणून घेऊन आलोचना करून घेऊन रामायण समग्र 24,000 श्लोकाचे रामायण रचन केल्या. रचन करून घेऊन एक ग्रंथ रचन केल्यानंतर त्या सर्व मान्य जाऊ का म्हणून रे सर्वांना तक मान्यता देऊ का म्हणलं आम्ही पुरावचनो होडोड्ड विद्वांस कोणासाची पीठाधिपती कोणासा तांगेला आम्ही मुन्नुडी घेऊन येताच त्यांनी एक पंत अध्ययन करून मान्यता देऊ का. हे बरेच हे ग्रंथ चांग असं त्यांनी एक मुन्नुडी दिल्यावर त्यांनी प्रशस्ती दिल्या रे आमकं समाधान आम्ही केलेलं पुस्तक सार्थक तांत कसं नाही चुकीना म्हणजे एक समाधान आहे वेत कोणे महात्मान प्रशस्ती देऊ का ताक हाव केलेलं समस की ना जनमान्यता हक्क प्राप्त जात की ना हे आलोचना असेल वाल्मिकी महर्षी पळे तिथलं वड महर्षी तलरीची 24,000 श्लोक त्यांनी निर्माण केला. धलरी तांक कसं नाही म्हणा ह्या मान्य जात की ना म्हणून संशय तांक आम्ही आजकाली आमक कसं नाही ज्ञान नाचल्यावर की ना आम्ही कसं की पुस्तक बरोवन त्या मान्यता प्राप्त झाल्या म्हणून म्हणून घेताच्या हे कोणाक दिन अशी त्याची प्रूफ करेक्शन करनाशी म्हणून वाल्मिकी महर्षीला तांगेल विनय पडया विनय आम्ही शिका असल वाल्मिकी महर्षीने कसन केलं हक्क मान्यता प्राप्त जात की ना कशी पळोचे तांगेला आश्रमा सुतूचे अनेक ऋषीवरेण्याल मुनिपुंगवाल घर असेल तांक पुराजना आपेला हानी सांगणी तांगेले शिष्यांक आपेले कोण वाल्मिकी महर्षीला अत्यंत प्रीतिपात्र शिष्य म्हणा लव आणि कुश रामालय चरडून लवकुश वाल्मिकी महर्षीला आश्रमांत वाढत असेल सीता थई असेल सीता परित्याग जाल्लेले तेदना सीता हंग येऊन थंय आश्रय घेतले. लवकुशाला जन्म वर केना वाल्मिकी महर्षीला आश्रमांतू जाल्या थंय लवकुश व्हड्ड जाल्या त्या लवकुशाक समग्र वाल्मिकी रामायण उपदेश केले.